ती झाली, महाप्रसाद घेतला आणि 10 वाजता मी त्या समोर 2 पायऱ्या आहेत बघा, वटवृक्षाच्या इथं ज्या बरोबर. हॉल आहे त्याच्या खाली तिथं पायऱ्या आहेत. दोन बाहेर आहेत, ती बरोबर. माझी नेहमीची जागा, ती जाऊन बसायचं आणि वटवृक्षाकडे बघत बसायचं बापरे. आणि असं म्हणायचं की स्वामी हे वटवृक्ष किती भाग्यवान आहे किंवा इथं स्वामी प्रत्यक्ष बसले होते. मंदिर साफ करून आणि त्या पायऱ्यांवर येऊन बसलो होतो रात्री 1 वाजता. परत म्हटलं आता थोड्या वेळ बसायचं पायऱ्या, कारण दमलो होतो. त्या स्वामींच्या आठवणीत होतो तेवढ्यात एक माणूस, म्हातारा माणूस होता, म्हणजे आपले धनगर कसे असतात उंचपुरे हातात काठी घेऊन, बरोबर. तसा तो माणूस होता. आणि तो खटाक 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 पाया चालत तो मायापर्यंत आला. का रे बाळा, दमलास का? म्हटलं हो स्वामी, आता दमलोय, तर झोपणार होते. आणि असं करून त्यांनी माझ्या हातासमोर असा एक द्राक्षाचा घड हातात काढून दिला, अक्कलकोटमध्ये. बापरे. मी इतका घळाघळा रडत होतो की स्वामी अहो काय. अक्षरशः त्यांनी एवढा मोठा घड तो हातात दिला माझ्या आणि म्हणले घे खा, तुला द्राक्ष खायची होती ना, खा. बापरे.